नमस्कार मित्रांनो, कशा आहात सगळे? मी संदेश द संदेश अकॅडमीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहोत. आज 7 डिसेंबर 2025. आज आपला पोलीस भरतीच्या एक्झामचा फॉर्म भरायचा शेवटचा दिवस. सगळ्यांनी फॉर्म भरले असतील. जे काही कोणी मित्र मैत्रिणी राहिले असतील त्यांनी पण पोलीस भरतीचा फॉर्म लवकरात लवकर भरून घ्यावे. कारण एक्झाम फॉर्मची मुदत वाढेल असे बरेचसे मुलं म्हणत आहेत. ती वाढेल की नाही वाढेल याची आपण काही शाश्वती देऊ शकत नाही. त्यामुळे आपण आपला फॉर्म आजच्या आज ज्यांचे काही राहिले त्यांनी भरून घ्यावे. आपण जे काय अभ्यास करत आहोत द संदेश अकॅडमीमध्ये, मी संदेश तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहोत आजच्या 89 नंबरच्या पेपरमध्ये. किती नंबरच्या? 89च्या. तर आपला पॅटर्न असतो मित्रांनो, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी, गणित, मराठी व्याकरण, चालू घडामोडी आणि सध्या आपण पोलीस भरतीचे प्रिव्हियस इयरचे सगळे क्वेश्चन ॲनालिसिस करतोय आणि डिस्कस करतोय. आपलं मिशन आहे मित्रांनो, आपल्या द संदेश अकॅडमीचं मिशन आहे 2025ची पोलीस भरती. त्याच्यामध्ये आपल्याला 85+ मार्क कसे मिळवायचे लेखी पेपरमध्ये, 85+ तर 90. तर याच्यासाठी मी माझा छोटासा प्रयत्न आहे सगळ्या मित्रांसाठी. त्यामुळे आज आपण जो काय पेपर डिस्कस करत आहोत, मुंबई लोहमार्ग पोलीस शिपाई 2024चा कोणता पेपर डिस्कस करणार आहोत यावेळेस कोणी मला सांगितलं नाही. त्यामुळे मी मुंबई लोहमार्ग पोलीस शिपाई 2024 हा पेपर सिलेक्ट केला. आणि हा पेपर मागच्या वर्षी 7 जुलै 2024मध्ये झाला होता. याच्यात आपण बघणार आहात कोणत्या विषयात किती प्रश्न आले, कोणते प्रश्न आहे, वारंवार टॉपिक कसे असतात ते बघणार आहोत. आणि हा आपला पार्ट ए, म्हणजे आपला प्रत्येक पेपर 4 पार्टमध्ये विकतो. ए, बी, सी आणि डी मध्ये येतो. एमध्ये 1 ते 25, दुसऱ्यामध्ये 26 ते 50, तिसऱ्यामध्ये 50 ते 51, 50 ते 75 आणि 75 ते 100. तुम्ही म्हणसाल सर असं का? कारण लेक्चर खूप मोठं होऊन जातं, तुम्ही बघण्यासाठी कंटाळून जाशाल. त्यामुळे आपण छोट्या छोट्या पार्टमध्ये डिवाईड केलेले आहेत. तर चला आज न वेळ घालवता आपला पहिला प्रश्न बघूया. मुंबई लोहमार्ग पोलीसमधला 2 संख्यांचे गुणोत्तर 5-7 आहे. तर प्रत्येकी संख्येला 40ने वाढवले तर त्या संख्येचे गुणोत्तर 25-31 आले. तर दोन्ही संख्यांपैकी लहान संख्या कोणती? ऑप्शन आहे 60, 80, 84, 90. आता त्यांनी काय केलं, कसं 5x 7x म्हणू आपण त्यांना. त्यांनी काय सांगितलं, प्रत्येक संख्येला कितीने वाढवले? 40ने वाढवले. 5x + 40 डिवाइड बाय 7x + 40 इक्वल टू किती गुणोत्तर दिलेलं आहे? 25/31. आता आपण जेव्हा याचं कॅल्क्युलेशन करू, काय करणार? कॅल्क्युलेशन करणार. 31 इकडे जाणार, 5x + 40 इक्वल टू 7x + 40. त्याला मल्टिप्लाय काय येणार आहे? 25. ओके. पुढली स्टेप काय असणार आहे? यांना 31 आणि 25 गुणून घ्यायचं. 31 गुणलं तर 31 × 5 = 155x प्लस 31 चोक 124, हा 0 तसाच इक्वल टू 25×7 किती? 175 प्लस 25 चोक 100 आणि तो 0 तसाच. आता याच्यातून x ते करायचा. 175 मायनस 175x मायनस 155x इक्वल टू 1240 मायनस 1000. ओके. आता 75 आणि 55x मधून किती उरले? 20x. 20x इक्वल टू किती राहिले? 240. हा 0 कट झाला, हा 0 कट झाला. x इक्वल टू 12 आला. 12 दून 24 म्हणजे 12x आला. किती x आला? 12x आला. त्यांनी काय विचारलं? दोन्ही संख्यांमधली लहान संख्या कोणती? आता आपण
5ला काय मानलं होतं, 5x आणि 7x हे पहिलं गुणोत्तर होतं दोन संख्यांचं. छोटी संख्या कोणती आहे, 5 आहे, आणि x किती आलेला आहे, 12 आलेला आहे. 12 गुणिले 5 करा, किती येणार, 60 येणार. ही लहान संख्या आणि 7x ला कसं 12 गुणिले 7 करा, 12 7 84, ही तुमची मोठी संख्या राहील लक्षात. आपल्याला काय विचारलं होती, दोन्हीपैकी लहान संख्या कोणती, ऑप्शन क्रमांक 1 ही 60 ही एक लहान संख्या आहे. हे योग्य उत्तर आहे तुमचं. ओके, चला पुढचा प्रश्न. एका आयताकृती शेताची लांबी 1.2 किलोमीटर असून त्याची रुंदी 400 मीटर आहे, तर लांबी रुंदीचे गुणोत्तर किती. एकास 3, 3 1, 4 3, 3 4 असे 4 पर्याय दिलेले. तर आता पहिला प्रश्न मित्रांनो, एकक सारखे आहेत, नाही आहे सर. तर मग आपल्याला एकक सारखे 1.2 किलोमीटर म्हणजे किती, तर 1200 मीटर. 1.2 किलोमीटर म्हणजे किती, 1200 मीटर. ओके, आता लांबी गुणिले रुंदी हा आयताचा फॉर्म्युला आहे, 1200 इंटू 400. हा 2 शून्य कट झाले, हे 2 शून्य कट झाले, 12 4 4 त्रिक 12 म्हणजे 3 1 हा आपल्याला रेशो मिळणार आहे. ऑप्शन क्रमांक 2 हा योग्य उत्तर आहे, हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. चला, खालील प्रकार क्रमाशी जुळवलेले पुढील अंक कोणते येईल. 4 9 25 49 121 169. ऑप्शन आहे 144 81 225 269 289. तर मित्रांनो, आता याच्यात काय लिंक आहे हे बघूया. 2 हा काय वाटतो, 2चा वर्ग वाटतो. नंतर 9 काय वाटतो, 3चा वर्ग. 5चा वर्ग 25 आहे. 7चा वर्ग 49 आहे. 11चा वर्ग 121 आहे. नंतर 13चा वर्ग 169 आहे. या सगळ्या किती आहे, कोणते नंबर आहे, प्राईम नंबर आहे. हा 2 3 5 7 11 क्रमवारी नंबर आहे. आता त्याच्यानंतर कोणता नंबर येणार आहे, 17 नंबर येणार आहे. 17चा वर्ग 289 येणार आहे. मित्रांनो, डोळे झाकून 17चा वर्ग माहीत असेल तर ऑप्शन क्रमांक 4 हे तुमचं योग्य उत्तर असणार आहे. चला पुढचा प्रश्न. खालील क्रमाशी जुळवलेले पुढील अंक कोणते. 27 125 343 729. ऑप्शन आहे पहिला 64 216 1331 512. आता 27 125 313 729 हे तुमचे जर घनमूळ पाठ असेल तर तुम्हाला लगेच ट्रिक लागेल. 27 हा कशाचा घन आहे, 3चा घन आहे. ओके, 5चा घन किती आहे, 125. 7चा घन किती आहे, 343. 9चा घन किती आहे, 729. आता हे पण कसे प्राईमच नंबर आहे मित्रांनो, त्याच्यामुळे 9 नंतर कोणता प्राईम नंबर येणार आहे, 11. 11चा घन किती, 1331. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 हे तुमचं योग्य उत्तर आहे. ओके, समजलं सगळ्यांना. चला पुढचा प्रश्न. 36.205 मधून कोणती संख्या वजा करावी म्हणजे उत्तर 29.08 येईल. पर्याय 7.117 7.107 63.303 6.22 ओके. आता त्यांनी काय सांगितलं, 36.205 मायनस एक्स, त्याच्यातून काय येईल 29.098 आली पाहिजे. आता सरळ सरळ एक्स इक्वल टू काय येणार आहे, 36.205 मायनस 29.098. चला 15तून 8 गेले, किती उरले 7, हातच्या आला 1. 10तून 10 गेले 0, हातच्या आला 1. 2तून 1 गेला, किती उरला 1. पॉईंट तसाच 16तून 9 गेले, किती उरले 7, हातच्या आला 1. 3तून 3 गेले 0, 7.107 हे आपलं उत्तर असणार आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2. तसं पण याच्यात तुम्ही ॲड करा, तुम्हाला आन्सर 36.205 भेटणार आहे. आता हा पुढचा प्रश्न. 0 पॉईंट कॅल्क्युलेशन दिलेलं आहे, 0.4037 गुणिले 3 भागिले 1.11. आता याचा गुणाकार करायचा. 0.00 इंटू
37 गुणिले 3 किती येणार आहे? 7 त्रिक 21, हातच्याला 2, 3 त्रिक 9, 11 आणि ते बाकीचे शून्य तसेच 0 0 0.0. ओके. आणि खाल्ला 1.11. आता याच्यात पॉईंटच नका धरू, हा पॉईंट नाही. 111ला डिवाईड केलं तर 111 एक येईल. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 0.001 हे तुमचं योग्य उत्तर आहे. ओके. ऑप्शन क्रमांक 2 हे योग्य उत्तर आहे. थोडा सोपा पेपर होता ना. चला आता 2 डझन पुस्तकाची किंमत किती दिलेली आहे? 1728 दिलेली आहे. तर अशा 15 पुस्तकांची किंमत किती? ऑप्शन आहे 1080 रुपये, 360 रुपये, 1125 रुपये, 1050 रुपये. आता मित्रांनो 2 डझन म्हणजे किती? 24 पुस्तकं. 24 पुस्तकांची किंमत किती? 1728. आणि 15 पुस्तकं आहे, 15 पुस्तकांची किंमत किती हे विचारलं आहे. सरळ सरळ तिरकस गुणाकार करायचा. 24 15 गुणिले 1728 ओके भागिले 24 गुणिले एक्स काढायचा आहे म्हटल्यावर एक्स इकडे घ्यायचा. 15 गुणिले 1728 भागिले 24चा पाड्यात 172 येतो नाही येत. 24 साते किती येत्या? 24 साते 168. किती उरले? 4 उरले. 24 दुने 48, 72 गुणिले 15 एक किती देतील? 72 गुणिले 15 करा तर 15 दुनं 30, 3 आले. 15 दुनं 30 आणि 15 8 120 किती? 105. 105 मध्ये 3 ॲड केले 108. 1080 रुपयाला हे पुस्तक भेटेल आपल्याला. 15 पुस्तक. ओके. ऑप्शन क्रमांक बी हा गुणाकार आपण इकडे मांडू. x = 72 गुणिले 15 त्याचा किती येतो? 1080 रुपये. आता 10 मजूर रोज 6 तास काम करून 12 दिवसात पूर्ण करतात. तेच काम 20 मजूर 9 तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील? तेच काम करायचं आहे. 6 8 ऑप्शन आहे 6 8 10 4. सरळ सरळ काही मजूर इकडे काम करतात त्याच्या इक्वल टू बाकीचे मजूर. सरळ सरळ किती मजूर काम करतात? 10 मजूर. किती तास करतात? 6 तास. किती दिवस लागतात? 12 तास. इक्वल टू किती दुसरे किती? 20 मजूर आले. किती तास काम करतात? 9 तास. आपल्याला काढायचा पुढल्याचे दिवस म्हणजे त्याला आपण लाल पेनना करू x दिवस. आता सरळ सरळ हात याला डायरेक्ट इकडे भागिले जाईल. 10 दुने 20 हां 2 त्रिक 6 3 त्रिक 9 आणि 3 चोक 12 x = 4 दिवस. 4 दिवसात ते काम फते करतील किंवा कंप्लीट करतील. ऑप्शन क्रमांक 4 हे तुमचं योग्य उत्तर आहे. जर AB 3/4 BC 5/7 AC चे गुणोत्तर सांगा. 15/28 3/7 28/15 7/3. आता काय करायचं मित्रांनो? जर यांच्यामध्ये गुणोत्तरामध्ये जर एक बेस सारखा असेल म्हणजे एक गोष्ट AB BC या दोन्ही गुणोत्तरामध्ये B कॉमन, त्यामुळे काय करायचं? हा B आहे, लिहून दाखवतो तुम्हाला. हा B आहे. हा B किती दिला आहे? 3/4 आणि 5/7. आता हे दोघं काय सारखे नाही. या दोघांना काय करायचं? आपल्याला सारखं करायचं आहे. सारखं करायचं म्हटलं तर याला 5 ना गुणा आणि याला 4 ना गुणा. दुसरं गुणोत्तर काय होणार आहे? याला 5 ना गुणायचं म्हणजे 3 चोक 3 5 15 4 5 20. दुसरं B आणि Cचं गुणोत्तर काय होणार आहे? 4 5 20 आणि 7 चोक 28. आता हा 20 कॉमन आहे त्यामुळे 15 आणि ते पण कॉमन असणार. आणि पुढला A आणि Cचं गुणोत्तर काय मिळणार आहे आपल्याला? 15/28. ऑप्शन क्रमांक आहे कोणता आहे? पहिला आहे मराठी. आणि घ्या 1 मार्काचा आपल्या ताब्यात. ओके. चला पुढचा प्रश्न. आता संपतरावांनी काय केलं? एक गाय, एक म्हैस, एक बैल 9,500 रुपयाला खरेदी केली. त्यांच्या किमतीचे प्रमाण अनुक्रमे 4 6 9 आहे. तर म्हशीची किंमत किती? आता संपतरावांनी काय केलं? एक
9,500ची खरेदी केली. त्याच्यात एक गाय घेतली, एक म्हैस घेतला, एक बैल घेतलं. त्यांचं गुणोत्तर सांगितलं त्यांनी 4, 6, 9. तर 9,500 भागिले 6 4 10, 10 1 19, 19 5 95, 500 आला. आता म्हशीचा रेशो काय दिलेला आहे? 6 दिलेला आहे. 6 गुणिले 500 करा, 6 पंचे 30 आणि 3,000 रुपयाला त्यांनी म्हैस खरेदी केली. ऑप्शन क्रमांक 2 डायरेक्ट ते करा. आणि बाकीचे जरी विचारले 4 आणि 9 तर त्याला बी 500 न गुणा, तुम्हाला गाईचे आणि बैलाची पण किंमत भेटेल. ओके, आपल्याला याच्यात फक्त म्हशीची किंमत विचारली होती. पुढं, आई आणि तिची मुलगी आजचे वयाची बेरीज 66 वर्ष आहे. तर 12 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 2:1 होईल. तर आईचे आजचे वय किती? 48 वर्ष, 40 वर्ष, 60 वर्ष, 42 वर्ष. 12 वर्षाचे गुणोत्तर 2:1 आहे. आईला आपण काय मानू? यम मानू. मुलीला काय मानू? डॉटर मानू. ओके, पहिलं गुणोत्तर काय म्हणणार? MD = 66. ओके, आता दुसरं त्यांनी 12 वर्षानंतरचं विचारलं आहे. 12 वर्षानंतर. ओके, म्हणजे M + 12 प्लस M + 12 डिवाइड बाय D + 12. त्याचं गुणोत्तर काय दिलं आहे? 2:1 दिलेलं आहे. ओके, गुणोत्तर. आता ते गुणोत्तर सोडवायचं म्हटल्यावर M + 12 = 2D + 24. 2 डायरेक्ट मी मल्टिप्लाय केलं, गुणाकार केला 2ने. ओके, तर मग M = किती येणार आहे? 2D - +12. ओके, आता हे M ची व्हॅल्यू या इक्वेशनमध्ये पुट करा. या इक्वेशनमध्ये पुट करायची म्हटल्यावर 2D + 12 + D = 66. आता 3D - 66 12 किती उरले? 54. 54मधून D काढायचा म्हणला, 54/3 करा. किती येणार? D 18 वर्षाचा येईल, डॉटर सध्याची. तर आईचं वय काढायचं म्हटलं, हे मुलीचं वय निघालं. आईचं वय विचारलं तर आईचं वयाचा फॉर्म्युला आहे काय आपला? तो त्यांची M + D होता = 66 होता. तर मुलीचं वय भेटलं आहे आपल्याला. मुलीचं वय किती भेटलं आहे? 18 आणि टोटल वय किती होतं? 66. M आपल्याला आईचं वय काढता येईल. 66मधून 18 गेले, किती उरले? 48. 48 वर्षाची आईचं वय आहे सध्याचं. ऑप्शन क्रमांक 1 हे योग्य उत्तर आहे. पुढचा 4 क्रमांकात समसंख्यांची सरासरी 35 आहे. तर त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती? ऑप्शन आहे 30, 32, 28, 34. आता समसंख्या सगळ्यांना माहिती आहे. पहिले 4 क्रमांकात समसंख्या म्हणजे किती? 2 डिव्हिजल जात्या, म्हणजे 2 भागल्या जातात. पहिली संख्या n राहील. दुसरी संख्या काय राहणार आहे? n + 2 त्याच्यात ॲड होईल. दुसरी काय होणार आहे? n + 4 होईल. आणि तिसरी काय होणार आहे? n + 6 होईल. आता यांची सरासरी काढायला लावली त्यांनी. सरासरी काढायची म्हणल्यावर n + n + 2 + n + 4 + n + 6. ओके, डिवाइड बाय 4 जण आहे, त्यांची सरासरी किती आली? 35. आता 35 सरासरी आली. 35 चौक किती होतात? 140. 140 होता. आता हे n किती? 1 2 3 4 n 4 n आणि हे किती? 6 4 10 2 12 12. ओके, 12तून 140 मायनस केले तर किती उरत्या? 128. 128 उरता आणि 128 उरले की n = किती? 128/4 करा. 4 त्रिक 12. 124 केलं मी इथं, तेच म्हणतो. मित्रांनो किती उरलं? 128. 128/4 करा. 4 त्रिक 12 आणि 4 दुने 8. n = 32. ही सगळ्यात लहान संख्या बनली जाणार आहे. ऑप्शन क्रमांक 2. आता मित्रांनो मी तुम्हाला याच्यावरूनच एक प्रश्न विचारतो, सगळ्यात मोठी संख्या कोणती? तर त्याच्यात तुम्ही काय करणार आहे? n काय आलेला? 32. 32 + 6 ॲड करा. किती उत्तर येणार आहे? 38. ही तुमची सगळ्यात मोठी संख्या आहे. ही झाली काय झाली? मोठी संख्या. पण आपल्याला फक्त काय विचारलेलं आहे? लहान संख्या. ही आहे लहान संख्या.
पुढचा प्रश्न, 2400 पैकी 144 म्हणजे किती टक्के होईल? 8.9%, 6%, 5%, 4%. एकदम सोपा प्रश्न. चला 144 भेटले. 124 पैकी 2400 त्याला काय करणार? टक्केवारी काढायची म्हणजे 100. हे दोन कटले, हे दोन कटले. ओके, याला डायरेक्ट हा कितीचा? 12चा आहे. 24 दुने 24 किती होता? 144 होता आणि 6% तुमचा ॲन्सर येणार आहे. ओके, ऑप्शन क्रमांक 2 हे तुमचं योग्य उत्तर आहे. आता चला पुढचा प्रश्न. एका विक्रेत्याने एक कपाट 2520 रुपयांना विकून 20% नफा मिळवला, तर त्या कपाटाची खरेदी किंमत सांगा. पहिली 2250, 2500, 2100, 2000. ओके, आता जो विक्रेता होता त्यांना किती रुपयाला? 2520 रुपयाला विकून 20% नफा, म्हणजे ती पहिली किंमत काय असणार आहे? 100%. त्याच्या 20% नफा मिळवला. किती टक्का झाला तो? 120%. ओके, म्हणजे ही CP झाली आणि ही SP झाली. म्हणजे ही खरेदी किंमत झाली त्याची आणि ही विकलेली किंमत झाली 20% नफा. आता याचं जर गुणोत्तर काढायचं म्हटलं, हा एक शून्य केला, हा शून्य, 5 6 गुणोत्तर येईल. आता याला किती ना विकलं त्यांनी? 2520 रुपयाला विकलं. 2520ला भागिले 6 करा, म्हणजे किती 6ला किती ना गुणल्यानंतर 2520 येणार आहे. तर 420 ना गुणलं, किती? 420 ना गुणलं तर 25 येणार आहे. तसंच 5ला बी 420 ना गुणा. आता जर तुम्हाला हे जर समजलंच नाही तर काय करायचं? 2520 भागिले 6 करा. 6 चोक 24, 1 उरला, 6 दुने 12, 420 येणार. मग याला 5ला 420 ना गुणा. हा रेशो मेथड आहे सर, डायरेक्ट शॉर्टकटमध्ये. 420 ना 5 ना गुणा, हा शून्य तासाच, 5 दुने 10, हा 4ला 1, 5 चोक 20 आणि 1 21, 2100 रुपयाला भेटली. ऑप्शन क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे. ओके, ते PRT काढा आणि ते करा आणि ते काहीच करायचं नाही. डायरेक्ट रेशो मेथड अप्लाय करायची, डायरेक्ट तुम्हाला आन्सर भेटणार आहे. आता एका टेबलाची छापील किंमत 7500 रुपये आहे, तर त्या दुकानावर छापील किंमत 12% सूट देतो, तर टेबल त्या विक्रेत्यास किती रुपयाला विकतो? गोळ्यात झालं ते खरेदीदारास किती रुपयाला विकतो, म्हणजे टेबल घेणारा किती रुपयात घेतो, घेणारा किंवा खरेदी करणारा किती रुपयात घेतो. आता तसंच रेशो मेथड वापरायची, साधी सिंपल. छापील किंमत किती आहे? म्हणजे ती CP प्राईज आहे आणि ही SP प्राईज आहे, म्हणजे त्याच्यावर डिस्काउंट पण देतो तो. 12% डिस्काउंट देतो. आता 75 म्हणजे 100%, तो किती आणि तो कितीला विकतो? 12% सूट देतो, म्हणजे 88ला विकतो. ओके, राहील लक्षात सगळ्यांच्या? आणि तो कितीला विकतो? त्याच्यावर छापील किंमत किती होती? 7500. म्हणजे याला जर 75 ना गुणलं तर आपल्याला 7500 भेटणार आहे. तर याला पण 75 ना गुणा तर आपल्याला आपली सूट म्हणजे कितीला विकली किंमत कळणार आहे. त्यामुळे साधा कॅल्क्युलेशन करा. 88 गुणिले 75, 5 8 40, हा 4ला 1, 5 8 40, 44, 1 शून्य तासात, 7 8 56, हा 4ला 5, 7 8 56, 56 आणि 1, 56 आणि 5 किती झाले? 61 करा. 0 6 4 10, हा 4ला 1, 4 आणि 1 5 आणि 1 6 आणि हा 6, 6600 रुपयेला विकणार. म्हणजे याचं काय येणार आहे? 6600 रुपयाला तो विकतोय 12% सूटवर. ऑप्शन क्रमांक 4 हे योग्य उत्तर आहे. आणखीन मित्रांनो यांची एक वेगळी प्रोसेस आहे. ही एक आहे 7500 गुणिले 88 भागिले 100. हे दोन केले 75 गुणिले 88, म्हणजे हेच जर आपण केलं ना, आपण काय दुसरं केलं, हेच केलं 75 गुणिले 88 आणि तेच कॅल्क्युलेशन आपलं ॲन्सर आलेलं आहे. ही एक प्रोसेस आहे आणि ही एक प्रोसेस आहे. रेशो मेथडनं आपलं ॲन्सर ॲक्युरन्सीमध्ये येऊन जातं. एका रकमेवर वार्षिक दर 12%, 4 वर्षाचे सरळ व्याज इंटरेस्ट 393.60 आले तर मूळ रक्कम किती? 720, 800, 820, 840. चला, SI = PRT/100 हा आपला फॉर्म्युला आहे.
ओके. एस आय आपल्याला दिलेला आहे 393.60 इक्वल टू पी काढायचं आहे आपल्याला. रेट किती दिला आहे 12%. वर्ष किती दिले 4 दिलेले. हा 100. ओके. हा 100 इकडे गेला तो काय झाला 393.60 झाला. पॉईंट हटवून दिला इक्वल टू पी गुणिले 48. आता 48ला आता पी काढायचं ना आपल्याला. पी इक्वल टू 39,360 भागिले 48. आता 48ला 39ना भाग जाणार नाही, डायरेक्ट 393चा भाग द्यावा लागणार आहे आपल्याला. 48ला जर 393चा भाग द्यायचा तर 48 8 किती होता 384. किती होता 384. 384 मधून किती 93 ते 6 3 9 96. 96 उरत्या इथं. 48 दुने 96 म्हणजे हा शून्य तासाच 820 रुपये पीची व्हॅल्यू येणार आहे. ओके. तुम्हाला कॅल्क्युलेशन करावं लागणार आहे मित्रांनो. तुम्हाला टेबल पाठ पाहिजे, तुमचे घनमूळ स्क्वेअर रूट सगळं पाठ पाहिजे, त्यावेळेस तुम्हाला कॅल्क्युलेशन करायला इझी जाणार आहे. जर तुम्ही 48ना भाग देत बसले तर टाईम खूप कमी आहे. आपल्याला प्रत्येक एक्झाम्पल 51 सेकंदमध्ये सोडवायचा असा ॲज पर हावर्स टाईम आहे, पण आपल्याला कमीत कमी 30 ते 40 सेकंदामध्ये सोडवता आलं पाहिजे. त्यामुळे आपण पूर्ण पेपर अचीव करू शकतो. नाहीतर पेपर अचीव होणार नाही. आपल्याला 100 ते 100 क्वेश्चन अचीव करता येणार नाही किंवा सोडवता येणार नाही. आपले प्रश्न सुटतील. आता पुढचा, जर शिक्षक दिन किंवा टीचर डे 5 सप्टेंबरला मंगळवारी आला असेल तर त्याच वर्षी गांधी जयंती 2 ऑक्टोबर कोणत्या दिवशी येईल? साधा सिंपल आहे. ऑप्शन आहे बुधवार, सोमवार, मंगळवार, रविवार. आता 5 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर. 5 सप्टेंबर म्हणजे ते 2 ऑक्टोबर किती ते सप्टेंबर महिना किती 30 दिवसाचा, ते 25 दिवस आणि हे 2 दिवस किती झाले 27 दिवस. सरळ सरळ 27 दिवसाला 7 भागा 7 त्रिक 21 किती किती रिमाइंडर उरला 6 बाकी उरली. म्हणजे तेव्हा किती येणार आहे मंगळवार येणार आहे. मंगळवारमध्ये 6 ॲड करा. बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार म्हणजे कोणता वार येणार आहे सोमवार येणार आहे. गांधी जयंती कधी येणार आहे सोमवारी येणार आहे. ऑप्शन क्रमांक 2 कधी येणार आहे सोमवारी येणार आहे. पुढचा प्रश्न, एका लंबकाच्या घड्याळाचे दर तासाला तासाच्या संख्येप्रमाणे दर अर्ध्या तासाला 1 याप्रमाणे ठोके वाजतात. ठोके वाजतात तर त्या घड्याळाचे 12:15 वाजल्यापासून ते 5:15 वाजेपर्यंत एकूण किती ठोके वाजतील? ऑप्शन आहे 20, 15, 19, 21. आता त्यांनी काय सांगितलं पहिल्यांदा कन्सेप्ट समजा मित्रांनो. दर अर्ध्या तासाला किती? दर अर्ध्या तासाला 1 ठोका वाजतो. किती? 1 ठोका वाजतो. आणि दर तासाला म्हणजे प्रत्येक तासाला 1 तासाला जर 1 वाजता वाजला तर 1 ठोका वाजल. 2 वाजता वाजला तर 2 ठोके वाजतील. आणि जर 5 वाजता वाजला किती वाजतील? 5 वाजला 5 ठोके वाजतील. लक्षात येईल. 5 ठोके वाजले तर त्यावेळेस काय करायचं आपल्याला काय सांगितलं 12:15 ते 5:15 किती टाईम दिलेला आहे 5:15. पहिला ठोका कितीला येईल अर्ध्या तासाचा 12:30ला. 12:30ला आल्यानंतर तो 1 वाजल. 1ला 1 ठोका, 1:30ला 1 ठोका, 2ला 2 ठोके, 2:30ला 1 ठोका, नंतर 3ला 3 ठोके, 3:30ला 1 ठोका, 4ला 4 ठोके, 4:30ला 1 ठोका आणि 5ला 5 ठोके. 5:15चा ठोका येणार नाहीये. तर आता सरळ यांची बेरीज करायची.
1 2 3 3 आणि 2 5 6 6 आणि 3 9 10 11 11 आणि 5 16 16 आणि 4 20 20 आन्सर येणार आहे. ऑप्शन क्रमांक 1 हे तुमचं योग्य उत्तर आहे. ओके, फक्त समजायचं होतं आणि तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचं होतं. ओके, दीपा स्वातीच्या उजवीकडे बसलेली आहे, प्रज्ञा स्वातीच्या डावीकडे बसलेली आहे व दीपा व सीता यांच्यामध्ये गीता बसल्या. ते सर्वात डावीकडे कोण बसलेला आहे? दीपा, सीता, प्रज्ञा, स्वाती. आता त्यांनी काय सांगितलं? दीपा स्वातीच्या उजवीकडे बसली. आता ही दीपा बसलेली, तिच्या उजवीला ही उजवी बाजू आहे, तिकडं कोण बसली? दीपा ही स्वातीच्या, थांबा मित्रांनो, ही जी दीपा आहे ती स्वातीच्या उजवीकडे बसली. म्हणजे ही स्वाती आहे, तिच्या उजव्या साईडला कोण बसली? दीपा. ओके. प्रज्ञा ही स्वातीच्या डावी साईडला बसली, ही प्रज्ञा, ही आली डावी साईड. ओके. आता त्यांनी काय सांगितलं? दीपा व सीता यांच्यामध्ये गीता बसली. दीपा आणि सीतामध्ये कोण बसली आहे? यांच्यामध्ये कोण बसली आहे? गीता बसली आहे. म्हणजे इकडं गीता येईल आणि इकडं सीता येईल आणि मध्ये कोण येणार आहे? गीता येईल. झाली तेव्हा ही एक कंडिशन अप्रूव्ह झाली आणि ही एक झाली. आता त्यांनी काय विचारलं? तर सर्वात डावीकडे कोण बसलेलं आहे? ही कोणती बाजू झाली? उजवी. ही कोणती झाली? डावी. डावीकडे कोण बसली? प्रज्ञाताई. ताई कोणत्या नंबरला आहे? 3 नंबरच्या ऑप्शनला आहे. आन्सर क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे. रवी उगवता सूर्य पाहत होता म्हणून तो सुरुवातीला कोणत्या दिशेकडे बघत होता? पूर्वेकडे. तो डावीकडे एकदा काटकोनात वळला आणि उजवीकडे 2दा काटकोनात वळला तर तो कोणत्या दिशेच्या समोर आहे? पश्चिम, उत्तर, पूर्व, दक्षिण. आता हा रवी दादा आहे. कोण आहे? आपला रवी दादा उभा आहे. तो कुठं बघतोय? सूर्यदेवाकडे बघतोय. तो त्याच्या उजव्या साईडला वळाला म्हणजे उत्तरेकडे वळाला. उत्तरेपासून पुन्हा एकदा उजवीतला काटकोनात कोण घेतला म्हणजे तो पूर्वेकडे वळाला. पूर्वेकडून परत काटकोनात उजव्या साईडला वळाला म्हणजे तो दक्षिणेकडे वळाला. आता विचारलं त्यांनी रविदादाचं तोंड कोणत्या साईडला आहे? तर रविदादाचं तोंड आहे या मित्रांनो, ही झाली पूर्व, ही झाली पश्चिम, ही झाली दक्षिण आणि ही झाली उत्तर. रविदादा कोणत्या दिशेच्या समोर तोंड करून उभा आहे? दक्षिण दिशेकडे. ऑप्शन क्रमांक 4 हे तुमचं योग्य उत्तर आहे. 2 भिन्न बिंदूंना एकत्रितपणे किती रेषा काढता येईल? 2 0 1 अमर्याद. किती काढता येणार आहे? 1 काढता येणार आहे. ऑप्शन क्रमांक 3. तर आता मित्रांनो ते तुम्हाला सांगतो कसं. आता 2 भिन्न बिंदू आहे, हा एक आहे, हा एक आहे. यांच्या एकत्रितपणामध्ये किती रेषा काढली जाणार आहे? हीच एक काढली जाईल ना, तेव्हा एक रेषा होणार आहे. ती अशी काढली तर तो कर्व होणार आहे, त्यामुळे एकच आन्सर येणार आहे. चला पुढचा प्रश्न. एका त्रिकोणातील 3 कोणांचे गुणोत्तर 3/5 5/7 आहे तर सर्वात मोठा आणि सर्वात लहान कोण यातील फरक सांगा. त्यांनी काय विचारलं आहे? सर्वात मोठा आणि सर्वात लहान यातला फरक विचारलेला आहे. चला, 3 कोणाचं त्रिकोणातील पूर्ण त्रिकोणाचा अँगल किती राहतो? 180 डिग्री. लक्षात राहील. आता यांना काय करायचं? 3x 5x + 7x = किती होतो? 15x. ची व्हॅल्यू काढायची म्हणल्यावर 180/15 किती येणार आहे? 7 आणि 5 12 12 आणि 3 15. ओके. तर 15 12 15 गुणिले 12 केलं तर 180 येतात. ओके. x = 12 आला. x = 12. आता आपल्याला काय दिला? सर्वात लहान आणि सर्वात मोठा. सर्वात लहान कोणतं गुणोत्तर आहे? 3चं आहे आणि सगळ्यात मोठं 5चं आहे, 7चं आहे सॉरी. मग 3x
3x इक्वल टू किती येणार आहे 3 गुणिले 12 12 त्रिक 36 आणि नंतर 7x 7 गुणिले 12 7 गुणिले 12 किती होता 84. आता यांची वजाबाकी करायची 84तून 36 गेले उलट करा मित्रांनो नाही तर ते जास्त येईल 84 मायनस 36 किती येणार आहे 14तून 6 गेले 8 हा 4ला 1 8तून 4 गेले 4 48 डिग्रीचा फरक येणार आहे. ऑप्शन क्रमांक 2 हे योग्य उत्तर आहे. एक काटकोनी राईट अँगल त्रिकोणीकरणाचा म्हणजे हायपोतेनसची लांबी 35 सेंटीमीटर एका बाजूची लंब 21 सेंटीमीटर तर दुसऱ्या बाजूचा लंब किती 37 सेंटीमीटर 24 सेंटीमीटर 28 सेंटीमीटर 27 सेंटीमीटर असा प्रश्न विचारलेला आहे आपल्याला. तर आता मित्रांनो पायथागोरसचा थेरम सगळ्यांना माहीत असेल तर हे उत्तर तुम्हाला एकदम लवकर सॉल्व्ह करता येणार आहे. तर त्यांनी काय विचारलेला एक काटकोन राईट अँगल ट्रायंगल दिलेला आहे याचा जो हायपोतेनस आहे डायगोनल तो किती आहे 35 आहे. ही एक बाजू आहे 21 दिलेली आणि ही तुम्हाला काढायची. ओके सरळ सरळ कर्ण वर्ग कर्णाचा काय वर्ग पहिली बाजूचा वर्ग प्लस दुसरी बाजूचा वर्ग. ओके कर्णाचा वर्ग किती आहे 35चा वर्ग पहिली बाजू किती आहे 21चा वर्ग प्लस आपल्याला दुसरी बाजू दिलेली नाही त्यामुळे ती आपण xचा वर्ग करू. ओके 35चा वर्ग किती मित्रांनो 1225 इक्वल टू 21चा वर्ग किती आहे 441 प्लस x काढायचा म्हणल्यावर 1225 मायनस 441 किती येणार आहे x इक्वल टू एक्सचा स्क्वेअर हा लक्षात राहू द्या स्क्वेअर राहू देतो एक्सचा वर्ग इक्वल टू 784 1225 मधून गेले तर 784 x इक्वल टू रूट ऑफ 784 म्हटलं तर 784 कोणाचा वर्ग आहे 28चा वर्ग आहे त्याचा वर्ग पाठ त्याचं उत्तर एकदम सपाट त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 योग्य उत्तर. आता पुढचा प्रश्न एका वर्तुळाचा परिघ म्हणजे सर्कम्फरन्स 110 सेंटीमीटर आहे तर त्या वर्तुळाचा व्यास म्हणजे डायमीटर काढा 35 सेंटीमीटर 28 सेंटीमीटर 14 सेंटीमीटर 17.5 सेंटीमीटर. आता परिघचा फॉर्म्युला काय आहे परिघ इक्वल टू पाय डी. परिघ किती दिलेला आहे 110 सेंटीमीटर पाय काय 22/7 8 डी आपल्याला काढायचा आहे. आता सरळ सरळ कॅल्क्युलेशन करा 22 पंच 110 आणि 7 गुणिले 5 हा आला डी 7 5 35 सेंटीमीटर हा तुमचा झाला डायमीटर. मित्रांनो त्यांनी जर 35 सेंटीमीटर डायमीटरचा त्यांनी जर रेडियस विचारला तर 35/2 करा हा 17.5 हा त्यांचा 13 बघा त्यांनी आन्सर कसे दिलेले 28चा अर्धा रेडियस दिलेला आहे 14 35चा 17.5 दिलेला आहे. कोणी रेडियस पण काढला तर त्या रेडियसवर टिक करल असे गलपत होऊन जाईल आपली. चला पुढचा प्रश्न एका आयताची परिमिती 54 सेंटीमीटर आहे तर तिची लांबी 15 सेंटीमीटर आहे तर त्या आयताचं क्षेत्रफळ का 180 चौरस सेंटीमीटर 585 चौरस सेंटीमीटर 270 चौरस सेंटीमीटर 165 चौरस सेंटीमीटर. आता सरळ सरळ आयताच्या लांबीचे परिमितीचा फॉर्म्युला काय परिमिती इक्वल टू 2 × L + W. आता परिमिती किती दिलेली आहे आपल्याला 54 दिलेली मित्रांनो 2 तासात लांबी किती दिलेली 15 दिलेली आणि आपल्याला W काढावं लागणार आहे म्हणजे आपल्याला आयताचं L/W पाहिजे. आता हा सरळ इकडं करा 54 15 × 30 + 2W 54 मधून 30 गेले किती उरले 24 W 24/2 करा तर डी किती येणार आहे आपल्याला 12 येणार आहे म्हणजे तो W जी विड्थ येणार आहे आपल्याला किती येणार आहे 12 सेंटीमीटर विड्थ आली. आता आपल्याला आयताचं क्षेत्रफळ काय आहे लांबी गुणिले रुंदी L × D L × विड्थ 15 × 12 15 × 12 किती होता 180 चौरस सेंटीमीटर.
हे तुमचं ॲन्सर असणार आहे. ऑप्शन क्रमांक 1 हे तुमचं योग्य उत्तर असणार आहे. अशा प्रकारे मित्रांनो मुंबई लोहमार्ग पोलीस 2024 आपण ॲनालिसिस केला पहिले 25 प्रश्न. तर तुम्हाला या 25 पैकी किती मार्क मिळाले ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवायचे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. दररोज संध्याकाळी 7 वाजता आपल्याला पोलीस भरतीच्या विशेष पेपर आपल्याला बघायला मिळतो. जर काही त्रुटी असेल तर कमेंट करून आम्हाला कळू शकतात. आज आपण इथेच थांबूया. जय हिंद, जय भारत.